वर्ष 2007. एका छोट्याशा गल्लीत काही मित्रांच्या साथीने आणि बाप्पाच्या आशीर्वादाने एका स्वप्नाची सुरुवात झाली. आमचं मंडळ, श्री बाळ गणेश मित्र मंडळ. सुरुवातीला ना मोठं बजेट होतं, ना मोठी रोषणाई. होतं ते फक्त बाप्पावरचं अथांग प्रेम आणि काही करून दाखवण्याची जिद्द. वर्गणी गोळा करण्यापासून ते रात्री रात्री जागून मंडप उभारण्यापर्यंत कार्यकर्त्यांचा तो घाम आणि ती मेहनत आजही या गल्लीच्या कणाकणात रुजलेली आहे. वर्ष सरत गेली तशी कार्यकर्त्यांची फळी वाढत गेली. खांद्याला खांदा लावून मित्र जोडत गेले आणि बघता बघता एका छोट्याशा कुटुंबाचं रूपांतर एका अथांग सागरात झालं. मग वर्ष 2012 असो, 2015 असो की 2019, बाप्पाचं वैभव वर्षानुवर्ष गगनाला भिडत गेलं. ढोल ताशांचा तो थरार, गुलालाची ती उधळण आणि बाप्पाच्या आगमनाचा तो सोहळा अवघ्या शहराच्या डोळ्यांचं पारणं फेडू लागला. सुखदुःखात एकत्र येणाऱ्या या कुटुंबाचा गजर घराघरात घुमू लागला. आणि वर्ष 2019 उजाडलं. हे मंडळ यशाच्या शिखरावर पोचलं होतं. एक भव्य सुवर्ण काळ आम्ही अनुभवत होतो. पण याच 2019च्या प्रवासात नियतीनं असा काही घात केला की आमच्या या परिवारातील एक हसता खेळता सोबती, मंडळाचा सर्वात खंबीर शिलेदार आमच्यातून कायमचा हिरावून घेतला. भावा, तुझा चेहरा आज समोर नसला तरी तुझी जागा या मंडळात कोणीच घेऊ शकत नाही. पण मग आलं 2020चं ते संकट. ज्या रस्त्यांवर ढोल ताशांचा गजर घुमायचा तिथे भयान शांतता पसरली. लॉकडाऊन लागलं, उत्सव थांबले, गर्दी ओसरली. कार्यकर्त्यांचे हात जोडलेले होते, पण डोळ्यांत अश्रू होते. बाप्पा आला, पण धूमधडाक्यात नाही तर अगदी शांततेत. तो काळ कठीण होता, पण आमची श्रद्धा डगमगली नाही. पण आमचा पाठीराखा खंबीर आहे. तो विरह संपला आणि पुन्हा एकदा घुमला तोच जल्लोष, तोच गजर. आज 2025 आणि 2026 मध्ये आमचं मंडळ नव्या जोमाने, नव्या भव्यतेने आणि नव्या ताकदीने उभं राहिलंय. हे फक्त मंडळ नाही, हा आमचा अभिमान आहे. आमचा बाप्पा, आमची शान. गणपती बाप्पा मोरया.